अंतिम लढत असेल, शेवटची लढत असेल. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. एकीकडे जर आपण पाहिलं तर उंबरोलीचा संघ अर्थातच तर स्वर्गीय दिवा पाटील क्रिकेट संघ उंबरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र ऋणव 11 नारेन एक संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एक पाहुणा संघ या विभागामध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण करण्याचा प्रयत्नामध्ये असेल. दोनही संघानं मोठमोठ्या धावांचा पाठलाग केला. पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर ऋणव संघानं मागील सामना अतिशय चित्तथरारक आणि एकूणच जर पाहिलं ना तर रोमहर्षक सामना आणि या आजच्या रजनीमधला सर्वाधिक मी म्हणेन की आकर्षक सामना या संघानं जिंकला आणि तो जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो कॉन्फिडन्स लेवलला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकली, पुन्हा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, आम्ही तयार आहोत हे मात्र पुन्हा एकदा संघनायकानं दर्शवलं. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. बॉटम हाफमधील 4 संघ आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले, ज्यामध्ये ऋणव 11 नारायण संघाचा पहिला सामना झाला तोंडरे संघाविरुद्ध. त्या संघाला नमवत असताना या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. दिवा पाटील उंबरोली संघाचा सामना झाला रतन स्मृती स्कायरा 11 शिरडोन संघाबरोबर आणि या संघाला नमवत असताना या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. आणि आता सलामीची जोडी मात्र आगेकूच करताना मैदानाच्या दिशेनं एकीकडे जर आपण पाहिला तर फलंदाज आकाश, मागील सामन्याचा हिरो, विजयाचा शिल्पकार आकाश लोंगळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लास्ट 5 मॅचेस आणि त्याचं डिटेल्स अगदी ऑन स्क्रीन, म्हणजे जे काही आम्ही समालोचनाच्या माध्यमातून बोललो आहोत ना अगदी तेच ऑन स्क्रीन. ही कमाल आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थातच आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून संपूर्ण टीम संदेशजी शेळके सर सुकापूर आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र या सर्व माहिती इत्तंभूत माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध करून देते आहे. तर मित्रांनो जाऊयात मैदानाच्या दिशेनं. मान्यवर अजूनही या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बड्डे बॉय अर्थातच या ठिकाणी जरूर आपल्याला उद्या त्याचा वाढदिवस सोहळा देखील पाहायला मिळेल. परंतु आज रात्री 12 वाजता जर आपण पाहिलं तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक साडी देखील या ठिकाणी आल्या. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. अशोक, आकाश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. मागील सामन्याचा हिरो 22 चेंडू 47 धावा, जरूर अर्धशतक हुकलं परंतु संघासाठी सर्वाधिक महत्वाचं योगदान राहिलं. यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात आहे. अगदी व्ही शेप मध्ये मोठे फटकेबाजी खेळणं ही ओळख आहे या खेळाडूची. समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं खूप चांगले फटके येतात आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की आडव्या बॅटनं प्रहार करणाऱ्यापेक्षा सरळ बॅटनं व्ही शेपमध्ये खेळणारा खेळाडू हा जास्त टेक्निकली स्ट्रॉंग असतो आणि तो टेक्निक मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेला पॅड लाईनवरचा चेंडू होता. खरं तर जागा बनवली आणि चेंडूला भिरकावून दिला, आसमान दाखवलंय. पंचांच्या इशाऱ्याची आपण पाहूयात वाट. या ठिकाणी चेंडू जरूर सीमारेषेच्या पलीकडे गेलाय परंतु थेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. मनपूर्वक स्वागत. तर यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. कला गुण प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, या विभागातून अनेक नावलौकिक मिळवणारे खेळाडू या विभागाने नेहमीच दिलेत. मलंगड विभागामध्ये सातत्यानं क्रिकेटवरती विशेष प्रेम आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. परंतु इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. टाइम झाला नाहीये. क्षेत्ररक्षक येतात, जज केला जातोय. विकेट नंबर 1, पहिली सफलता इथे मात्र मिळताना. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु क्रिकेट म्हटलं तर ट्रीट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर देण्यास गोलंदाज देखील सक्षम होता. दुसऱ्या चेंडूवरती त्यांना लागलीच विकेट आपल्या नावावरती केले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश, इनॅट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आकाश कायकर, उमरोली संघाचा आणखीन एक घातक आणि विस्फोटक फलंदाज मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना महत्वाचा आहे, कारण हा सामना जिंकून स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये आपली जागा सुनिश्चित करायची, त्याकरताची धडपड. मी सुरुवातीला देखील म्हटलं, अगदी आजच्या रजनीची ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला तब्बल 8 संघ एक स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेच्या निमित्तानं या बुर्दुलच्या मैदानावरती आले. काहींची स्वप्न या स्पर्धेच्या माध्यमातून साकार होताना पाहायला मिळतात, परंतु काहींना मात्र निराशेला सामोरं जावं लागलं. परंतु निराशेला सामोरं न जाता आपला स्वाभाविक खेळ करा, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अथक परिश्रमाच्या बळावरती यश गाठता येतं, हे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलं गेला. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. खरं तर संधी निर्माण केली होती गोलंदाजानं, परंतु या संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल घेण्याचा मानस होता क्षेत्ररक्षकाचा, झेल सुटलाय, जीवनदान मिळते फलंदाजाला. धाव फलकावरती एकेरी स्वरूपाची. कैलास पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होतं. खरं तर खूप कमी वेळा हे चित्र आपण पाहतो, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी नकळत मैदानाच्या आतमध्ये घडतात. कोणताही क्षेत्ररक्षक जाणीवपूर्वक झेल सोडत नाही, परंतु कंडिशन्स अशा असतात की काही चुका या मैदानाच्या आतमध्ये होतात. यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता. पुन्हा एकदा बचावात्मक पावित्रा पाहायला मिळाला. थोडासा आक्रमक होण्याचा मानस होता आकाशचा. आकाश मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर आकाशनं कमालीची फलंदाजी केली होती. मूळतः आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, विविध प्रकारचे फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत, परंतु ते फटके अगदी झेल कशा पद्धतीने सुटला हे पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. वेगानं चेंडू आला होता, त्यामुळे कदाचित चेंडू जज करू शकला नाहीये. यावेळेला आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला आणि समय सूचकता पहा. व्हेरी गुड प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये स्प्लिट सेकंडमध्ये बेल्स डिसलॉज केल्या स्ट्रायकिंग एंडच्या. पंचांशी संपर्क साधत असताना या शंकेचं निराकरण झालं. इट्स अ नॉट आउट. इथे आमची टेक्निकल टीम लगेचच या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं. पंचांचा इशारा आला नव्हता, परंतु तरी देखील टेक्निकल टीमनं सर्व गोष्टी तपासल्या, बाबी पाहिल्या. कोणत्याही संघावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय नसावा, कारण अन्यायाला वाचा फोडणं, समाजाला एका चांगल्या दिशेनं घेऊन जाणं, आणि हेच कारण आहे की सलग 3 वेळा दमदार आमदार म्हणून साहेबांची निवड झाली. आणि यावर्षी या टर्मला जर आपण पाहिलं तर त्यांच्या सौभाग्यवतींना मात्र समाजाची सेवा करण्याची ही संधी मिळाली गेली आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतात, आणि या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि या विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे दर्शवताना या विभागातील महिला वर्गाने देखील खूप चांगली कामगिरी केली, आणि त्यामध्ये आमदार मॅडमांचं देखील योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. माननीय सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडम ज्या या विभागाचं प्रतिनिधित्व करतायत महाराष्ट्र विधानसभेवरती, या खऱ्या अर्थानं आपल्या विजयाचा झेंडा ध्वज पताका झळकावत असताना या विभागाचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं होईल त्याचा सारासार विचार मात्र त्यांच्या माध्यमातून केला जातोय. एकूणच 10 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू तटवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर गोळीच्या वेगानं वाडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे येतोय. दमदार चौकार. फटक्यामध्ये कलात्मकता पाहायला मिळाली आहे.
ऑटोमॅनचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर, हेलिकॉप्टर स्ट्रोक, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. यॉर्क लेनचा हा चेंडू होता आणि यॉर्क लेनच्या चेंडूंवरती हा सर्वाधिक प्रभावी अस्त्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, वेळ जास्तीचा या ठिकाणी घेतला जातोय. पंचांच्या माध्यमातून जर का तुम्हाला वॉर्निंग आली तर मात्र पॅनलाइज देखील केला जाऊ शकते आणि पॅनल्टी ही एक खेळाडू एक्स्ट्रा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या स्वरूपाची देखील असू शकते. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक येत आहेत जेलच्या खाली, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येतोय आणखीन एक महत्वाची सफलता. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. अजूनही मैदानाच्या आतमध्ये मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मागील सामन्याच्या विजयाचा शिल्पकार आणि हा खेळाडू थोडासा शांत आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे आणि या खेळाडूच्या वाट्याला फक्त 2 चेंडू आले ज्यामध्ये एका धावेचं योगदान आहे. अगदी नेहमी आपण क्रिकेटमध्ये अतुलजी लोंगले यांच्यासाठी मात्र पारितोषिक आलंय. सलग 3 चेंडू 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आणि पारितोषिक दिलं जाईल मयूर शेठ पडील साहेब यांच्या माध्यमातून. सन्माननीय पाहुण्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. यावेळेला कमालीचं टायमिंग आहे, कलात्मकता, नजाकत, ताकद आणि मनगटी ताकदीच्या बळावरती येतोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दमदार चौकार. कमालीचं टायमिंग दाखवलं गेलं. इथून जर पाहिलं तर 4 षटकांची ही लढत असणार आहे. कितपत टार्गेट सेट केला जाईल. पुन्हा एकदा डीप प्रेक्षकावर रिझन मध्ये चेंडू वळवला गेला आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. खूप चांगलं बॉडीचा बॅलन्स, सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू रोखला गेला. एक जी विकेट या ठिकाणी गमावली गेली ना मागीलच्या झेलच्या स्वरूपामध्ये, तिथे मिसटायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी वेट पूर्णपणे बॅकफुटला तुम्हाला ट्रान्सफर करता येणं देखील महत्त्वाचं आहे. विकेट वरती उभा असताना एक्झॅक्टली तुमचा स्टान्स काय आहे, मागे तुम्हाला पॉपिंग क्रीजमध्ये किती जागा शिल्लक आहे, त्या जागेचा तुम्ही कशा पद्धतीनं वापर करता, या सर्व टेक्निकल गोष्टी आहेत ना त्या खूप मॅटर करतात. आणि टेक्निकली जर पाहायचं झालं तर आकाश यावेळेला खूप स्ट्रॉंग या ठिकाणी साऊंड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा शांत आहे, संयमी आहे, स्वतःला समजवतोय, स्वतःला या सामन्याचं महत्त्व समजावून सांगतोय आणि आपल्या विकेटचं महत्त्व काय. इट्स अ व्हाईट बॉल 25. फिल्डिंग टीमनं मात्र या ठिकाणी रिव्ह्यू वापरण्याचा निर्णय घेतलाय. मुख्य पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय आणि फिल्डिंग टीमनं मात्र त्या निर्णयाला चॅलेंज केलंय. आमची टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. आमचा थर्ड अंपायर पॅनल देखील या ठिकाणी सज्ज झालेत. सर्व अँगल्स या ठिकाणी तपासले जातील. डिसिजन पेंडिंग ऑन अ स्क्रीन आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आहे. मुख्य पंचांनी दिला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून त्याला दिलं गेलेलं चॅलेंज फिल्डिंग टीमनं. फलंदाजाचा स्टान्स जर आपण पाहिलं ना तर अगदी डीप टू द क्रीज आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे नो शफल अक्रॉस द लाईन. चला, पंचांचा निर्णय अद्यापही येणं बाकी आहे. बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी तपासला जातोय. कोणत्याही संघावरती अन्याय नको, कोणत्याही संघाला, कारण एखादा चुकीचा निर्णय हा कदाचित सामन्याचं चित्र हे विचित्र करू शकतो. So it's a fair delivery. It's a fair delivery. Yes. पंचाचा निर्णय या इथे मात्र जो रिव्ह्यू घेतला गेला होता तो रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं जोरकस प्रहार केलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, ऑन साइडला जाम पॅक
असं हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि हेच कारण आहे की सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. एकूणच स्कोर कार्ड स्वर्गीय दिबा पाटील क्रिकेट संघ उमरोली मॅच नंबर 12 या संपूर्ण स्पर्धेतील बॅटिंग ॲनालिसिस जर आपण पाहिलं तर आकाश लोंगले नॉट आऊट 4 चेंडूंचा सामना केला 2 धावा. बाद होणारे फलंदाज अजय लोंगले आकाश गायकर प्रत्येकी 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. 3-3 चेंडूंचा सामना केला 6 आणि 5 धावांचं योगदान राहिलंय. एकूणच 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा गोलंदाजीचा ॲनालिसिस पहिले षटक हाताळलं विकी मानेनं 1 षटक 0 निर्धाव 9 धावा 1 विकेट 3 चेंडू डॉट फेकले. इकॉनॉमी 9 धावांचं राहिलं तर सोमनाथ यांना षटक क्रमांक दुसरा हाताळलं 1 षटक 0 निर्धाव 11 धावा 1 फलंदाज आणि 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. नवीन गोलंदाज तर दोस्ती चायनीजचे ओनर सन्माननीय समीरजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मयूर म्हात्रे यावेळेला मात्र गोलंदाजी मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर तोंडे संघाविरुद्ध 1 षटक हाताळलं होतं 12 धावा दिल्या होत्या. कोणत्याही प्रकारची सफलता नव्हती. इथून या गोष्टीचा देखील खूप मोठा इम्पॅक्ट खरं विकेटलेस राहिले होते मागील सामन्यामध्ये. इथे विकेट मिळवून देणार का आकाश थोडासा स्ट्रगल करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्पर्धेतील ही सर्वाधिक महत्त्वाची लढत आहे. सुपर 8 मध्ये तुमचा संघ आपलं स्थान सुनिश्चित जर करायचं असेल ना तर तुम्हाला इथे खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एक डिसेंट टोटल तुम्हाला धावफलकावरती उभारावी लागेल आणि जर का तुम्ही डिसेंट टोटल धावफलकावरती उभारू शकलात ना तर मात्र प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला जाऊ शकतो. परंतु सलगचे खेळले गेलेले निर्धाव चेंडू आणि तिथून मात्र जो दबाव होता तो दबाव झेलता आला नाहीये फलंदाजाला. मिस टायमिंग स्ट्रोक. परंतु आलेली संधी ही अशा पद्धतीने जर तुम्ही गमावणार तर मात्र येणारा कालावधी तुमच्या संघासाठी कठीणतम असणार आहे. ऋणव 11 संघानं मात्र आलेली ही संधी गमावली आहे. इथे मिळते जीवनदान फलंदाजाला आणि या जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जाणार. धाव फलकावरती 21 ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. 2 खेळाडू होते एकमेकांच्या समोर. झेल घेण्याची संधी होती. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटला. आता फलंदाज आक्रमक होणार. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. मोठा फटका खेळायचा मानस जरूर होता. परंतु लाईन ज्या वेळेला तुम्ही जज करणार नाही ना त्यावेळेला मात्र या प्रकारच्या अडचणी तुम्हाला सामोरं जावं लागेल. लाईन कव्हर करावी लागेल. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळायचा मानस. मोठा फटका खेळण्याऐवजी स्ट्राईक रोटेट करा. आकाश सारखा मागील सामन्यामध्ये ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे जरूर संघर्ष करतोय मैदानासाठी. परंतु नेहमी आपण म्हणतो ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूचा जो दर्जा आहे ना तो दर्जा त्यांना मागील सामन्यामध्ये दाखवला आहे. फक्त संधीच्या शोधात आहे. यावेळेला फुल टॉस कन्वर्ट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गोळीच्या वेगानं जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षकांना भेदून टायमिंग परफेक्ट होतं. प्लेसमेंट परफेक्ट पाहायला मिळालं. 4 महत्त्वपूर्ण धावा देखील धावफलकावरती आल्या. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये वातावरणामध्ये. आता थोडासा गारवा आपल्याला जाणवू लागलाय. अगदी ज्यावेळेला वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो ना त्यावेळेला वाहणारे जे वारे असतात ते वारे कुठेतरी संत होतात. त्यामुळे फलंदाजांना मिळणारी जी साथ आहे ना ती साथ देखील कुठेतरी मिळत नाही. विकेटवरती ड्यू फॅक्टर ओलसरपणा. कारण वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला की अपसूकपणे विकेटवरती देखील ओलसरपणा निर्माण होतं आणि गोलंदाजांना त्याची साथ मिळते. चेंडूंमध्ये एक्स्ट्रा घुमाव तुम्हाला पाहायला मिळतो. काही वेळेला अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतात. ड्राय सरफेसवरती जर का चेंडू आढळला तर एक्स्ट्रा बाउन्स किंवा अगदी वेट सरफेसवरती जर का चेंडू आढळला तर त्या ठिकाणी लो बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळतो. इथे सिंगल आली आहे. या सर्व टेक्निकल बाबी आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये या जास्त मॅटर करत नाहीत परंतु लेदरच्या क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी सर्वाधिक मॅटर करतात. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 27
ही धावसंख्या धावफलकावरती आकाश हात खुले करावे लागतील. इथे मात्र आकाश ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करता आला नाही आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळतं आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. इट्स 2 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या 2 धावेंच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आपण पाहिला तर 29 धावा धावफलकावर. चेहऱ्यावरती ना एक प्रसन्नता आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक तेज आपल्याला पाहायला मिळतंय. प्रवीण दादांना ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. सामना एन्जॉय करतायत आणि आय थिंक त्यांचं हे फेवरेट सॉन्ग आहे, कारण त्यांची लिपसिंग जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि ज्यावेळेला तुम्ही एखादं कार्य हातामध्ये घेता, ते कार्य यशस्वीतेच्या दिशेनं चालताना त्यावेळेला चेहऱ्यावरती असणारं जे समाधान आहे सर्वच आमच्या आयोजकांचं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सुनीलजी पाटील साहेबांना देखील आपण पाहिलं. एक अतिशय शांत संयमी आणि एक असं व्यक्तिमत्व आहे ना की जे प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर आम्ही प्रवीण दादांना देखील यावेळेला ऑन स्क्रीन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. आणि ही जी यशस्वीता आहे ना, ही यशस्वीता या सगळ्या गोष्टींमध्ये दडलेली आहे. एकूणच जर पाहिलं तर एखादं कार्य तुम्ही हाती घेता, ते कार्य यशस्वीतेच्या उंच शिखरावरती जातं आणि त्यानंतरचं जे समाधान आहे ना, ते समाधान तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या एकंदर बॉडी लँग्वेजमध्ये पाहायला मिळतं. इथे जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती आल्यात. विजयाचं लक्ष्य काय असेल, समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती कोणतं टार्गेट सेट केलं जाणार, त्याकरताचं हे षटक. सुरुवात दमदार आहे. वेलकम टू द क्रीज सांगणारा फलंदाज अतुलच्या बॅटमधून येतोय हा दमदार षटकार. अप्रतिम. पहा या सामन्यामध्ये आता आणखीन रंगत भरण्याचं काम आमचे डीजे ऑपरेटर देखील करतायत, कारण अशा प्रकारची गीते ही तुम्हाला सामन्यामध्ये पुन्हा एकदा इन्व्हॉल्व करतात. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा माणूस होता स्वतः गोलंदाज. खूप चांगला प्रयत्न आणि प्रयत्न मात्र मिळत आहे यश. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती ठेवली नजर. अतुल ज्यानं पहिल्या चेंडूवरती केला प्रहार, त्या चेंडूला त्याच्या पुढच्या चेंडूवरती मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. विकेश आणि या कम्मालीचा कॉन्सन्ट्रेशन त्याचं पाहायला मिळालं. अगदी त्यांना लाऊड कॉल दिला, इट्स माय कॅच, आणि त्यानंतर शेवटपर्यंत त्याची नजर चेंडूवरती राहिली. हे केवळ तुमचं संघासाठीचं डेडिकेशन आहे. ज्यावेळेला इतक्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मैदानाच्या दिशेनं येतो, खूप मोठ्या अपेक्षा तुमच्याकडून असतात. यावेळेला मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्याला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, प्रथमेशचा प्रयत्न फसलाय. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन प्रथमेश. चला न्यू बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. वेळ जास्तीचा घेतला जातोय. प्रथमेशला ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहनला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 षटकांची ही लढत असणार आहे. आजच्या रजनीमधील
अंतिम लढत आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. रोहन लोंगले न्यू बॅटर. या सामन्यामध्येचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक महत्त्वाच्या क्षणाला या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी मिळाली आहे. देहबोली जर या खेळाडूची आपण पाहिली ना तर एका आक्रमक फलंदाजाला साजेशी त्याची देहबोली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज आकाश थोडासा स्ट्रगल करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, परंतु शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावांकरताचा संघर्ष. विकेश अर्थातच विकेचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेला पॉइंट आणि गलीच्या मध्ये गोलंदाजाच्या वेगाचा केलाय वापर. केवळ बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. वेगाचा वापर, बॅटचा फेस ओपन. 4 धावेनं 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती आलेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक. विकी यावेळेला पुन्हा एकदा फाईनच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईनच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. अगदी विकेट किपरच्या मागे असणाऱ्या खेळाडूंना इथे टार्गेट केलं जात आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या धावा सर्वाधिक महत्वाच्या असणार आहे. रोहनच्या बॅटमधून येणाऱ्या 2 चेंडूवरतीच्या ह्या ज्या 8 धावा आहेत ना त्या कुठेतरी सांघिक धावसंख्येला पुन्हा एकदा नवसंजीवनी देणाऱ्या धावा ठरल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या ह्या ज्या धावा असतात ना या सर्वाधिक महत्वाच्या असतात. पुन्हा एकदा फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही आहे. सिंगल आली आहे. शेवटच्या 3 चेंडूवरती रोहनच्या बॅटमधून आल्या निर्णायक 9 धावा. टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. येणारे 24 चेंडू आणि 45 धावा. 44 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 45 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट केलं गेलं. कशा पद्धतीनं केला जाणार या 45 धावांचा पाठलाग ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती होतोय बदल. या ठिकाणी जोडले जातात आमच्या समोर रोशनजी मायक्रोफोन वरती. स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिलीत याबद्दल जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आणि त्याचबरोबर आमचे सर्व या स्पर्धेचे सुनीलजी पाटील सर, प्रवीणजी पाटील सर या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार. आणि मी थोडंसं थांबतोय मात्र खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी होईल सुरू. आवाज असेल रोशन सरांचा. कळंबोली यांची आज 7 या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लाभली. तुम्हालाही मनपूर्वक इथे शुभेच्छा असतील. अगदी जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 ही दमदार स्पर्धा पाहतो. आजच्या रात्रीतील आजच्या नाईट मधील ही आपण अंतिम लढत पाहतो. ऋण 11 नारेन संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील उमरोली या 2 संघांदरम्यान ही लढत पाहायला मिळते. 24 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 45 धावसंख्येची आवश्यकता आहे. रात्रीच्या कालखंडामध्ये क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. सन्माननीय पुरस्कर्ते काशीनाथ शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा धनादेश इथे सुपूर्द केला जाईल. पुन्हा एकदा उत्तम दर्जाच्या लढतीचा इथे आगास पाहायला मिळतो. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे.
क्रिकेट युवा नवे पर्व युवा सर्व आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेले हे क्रिकेटचं नंदनवन अर्थातच आमदार चषक 2025 हे दमदार आयोजन पाहायला मिळतं। अगदी नारायण संघ इथे हा सामना जिंकला तर निश्चितच काशीनाथ शेठ माद्रे यांच्या माध्यमातून नारायण संघाला रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे तात्काळ जमा केलं जाईल, हँड कॅश संगणकाला दिले जाईल। परंतु समोरील संघ कर्जत परिभागातील अगदी अलीकडच्या लढतीमध्ये ज्या संघानं दमखम दाखवली स्कायर 11 रतन स्फूर्ती शेड्यूल संघाविरोधात काय दमदार खेळ राहिला या संघाचा, परंतु या लढतीमध्ये कोणता संघ जिंकेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल। गेम ऑन, गेम स्टार्ट, गोलंदाज तयार। 24 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची आवश्यकता आहे। पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावरती ऑन फायर अर्थातच आकाश गायकर या गोलंदाजाचा वापर केलाय। हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे। P1च्या पहिल्या षटकादरम्यान दादागिरी राहिली तर स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील उमरोली संघाचा डंका पाहायला मिळेल, परंतु P1च्या पहिल्या षटकादरम्यान धडधाकट बाण हा फलंदाजीच्या वतीने उघड झाला तर या लढतीमध्ये दमखम दाखवण्यासाठी नारायण संघ आता सज्ज असेल। इट इज व्हाईट बॉल इथे घोषित केला जातो, बिना मेहनतीची धाव दान केली जाते। उमरोली संघाच्या माध्यमातून नारायण संघाला पुन्हा एकदा आकाश तयार। राईट हॉम ओव्हर द विकेट न मारा केलाय, डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून तंतमाता सनसनाता षटकार। दिल थांबकर इथे वाट पाहावी लागेल क्रिकेट रसिकांना, कारण इथे एक्झिट पोल खूप वेगळ्याकडे सांगते, परंतु इथून डायरेक्टली विजय कोण संपादन करेल हे सुद्धा पाहावं लागेल। अगदी हा सुवर्ण मंच पाहायला मिळतो। मोतीराम शेठ पाटील या लढतीला एन्जॉय करतायत, त्यानंतर सन्माननीय काशीनाथ शेठ माद्रे एक रॉयल व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून बुर्दुल संघ जिंकला तर 5,000 रुपयाचा धनादेश त्यांच्या माध्यमातून दिला जाईल। एका नव युवकाला लाजवेल अशी एनर्जी पाहायला मिळते काशीनाथ म्हात्रे यांची, हे खूप लाजवाब कार्य पाहायला मिळतं। आणि खरं तर ज्येष्ठांचा आशीर्वाद जेव्हा लाभला जातो तेव्हा नेहमीच आपल्या सांघिक कोट्याचा एक मोठा डंका असतो। निश्चितच क्रिकेट जगतामध्ये तो डंका पाहायला मिळतो। दोन्ही संघांचा अविरतपणे प्रवास दमदार राहिलाय, परंतु इथून विजयश्री कोण घेऊन जाणार, सुपर 8 मध्ये कोण खेळणार, वेलकम 11 उसाटे संघासमोर कोण खेळणार, अशा अनेक प्रश्नांचा उलगडा होणं काहीच बाकी आहे। अगदी बिनगडीबाद 9 धावा धावपटलावरती आमदार चषक क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संघात गोलंदाज तयार। हो प्रहार केलाय, अगदी ब्लॉकहॉलचा मारा केला जातो, डॉट बॉलची इथे समाप्ती केली जाते। तीक्ष्ण धारदार बाण आकाश गायकर ऑन फायर। विकी हजारी आणि अमर पाटील या दोन फलंदाजांकडून विस्फोटक अंदाजामध्ये फटके करण्याचा प्रयत्न सन्माननीय काशीनाथ शेठ माद्रे आपले मनपूर्वक आभार, ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा धनादेश। ओहो सुरेख फटका, दमदार फटकेबाजी, स्क्वेअर कटची नजाकत, चेंडू सीमा पार, मिळतील 4, दमदार शानदार रुबाबदार चौकार, शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, त्या दर्जाचा सामना अंतिम चरणामध्ये पाहायला मिळेल। आक्रमकतेने खेळत असताना एक अजरामर फटकेबाजी, अमर पाटील ऑन फायर, बिनगडीबाद 19 धावा 13। या लढतीमध्ये रंगत आणि जंगत पाहायला मिळेल। 45 धावसंख्येचं आव्हान हे तोडीत काढायचंय ऋण 11 नारायण या संघाला, परंतु प्रतिस्पर्धी संघ सुद्धा धाकड आहे। स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील 11 उमरोली संघ जो कर्जत परिभागातून बिलॉंग करतो। एक काटेकी टक्कर, बिग बॅटल या दोन संघांदरम्यान अंतिम चरणामध्ये पाहायला मिळेल। गोलंदाज पुन्हा तयार। ओहो प्रहार केलाय, गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळाय, वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार।
कथोरे साहेब यांचंही कटआउट अगदी आपण डाव्या बाजूला पाहतो. बिन गडीबात 19 धावा धावपटलामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर A1 आमदार गणपत शेठ गायकवाड, त्यानंतर सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचे मोठमोठे कटआउट्स अगदी या सुवर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि सन्माननीय अर्थातच प्रवीण शेठ पाटील, प्रवीण शेठ सबसे ग्रेट. अगदी संगीताला त्यांच्या माध्यमातून खूप महत्त्व प्राप्त केले जातं आणि जीवनामध्ये संगीताला खूप महत्त्व आहे आणि ते जाणले जातं प्रवीणजी पाटील आणि सुनीलजी पाटील यांच्या माध्यमातून. अगदी रवी आजारी हे सुद्धा आले, कारण इथे जर विजयश्री खेचली तर रवी शेठ आजारी यांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप आणि सन्माननीय आणि काशीनाथ शेठ मात्रे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा धनादेश हा सुपूर्द केला जाईल. काय प्रयत्न राहिलाय, अप्रतिम प्रयत्नवादी होत आहे क्षेत्ररक्षक. एक चांगली आपण छलांग पाहिली अजय आणि विकेट हॅट्रिक साठी काशीनाथ मात्रे यांच्या माध्यमातून निश्चितच मयूर पाटील यांच्याकडून 3,000. वाक्याबाद एकूण धावा धावपटलावरती पुढे मार्गस्थ होतील. 21 धावा लागतायत. एक चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, कारण प्रयत्नवादी राहणं हे खूप गरजेचं असतं, हेच इथे जाणलं जातं. 17 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता. अजूनपर्यंत सामना हा आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतो. अतुल तयार, अतुलनीय, अविस्मरणीय विजय संपादन करण्यासाठी दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट गाजवलं. अगदी नारायण संघानं पनवेल परिभागामध्ये जाऊन या संघाचा डंका राहिला तर निश्चितच कर्जतचं परिभागातून बिलॉंग करणारा स्वर्गीय दिबा पाटील ओमरोली रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भ्रमंती पाहायला मिळते या संघाची. अंतिम चरणामध्ये एक चांगला सामना या दोन संघांदरम्यान इथे घडताना पाहायला मिळेल. एक वरती समाधान इथे मानावं लागेल. एकनं सांगी कोटा पुढे मार्गस्थ होताना सांगी कोटा जाऊन पोहोचतोय. ऋण 11 नारायण संघाची धावसंख्या बिन गडीबाद 19 धावा 23. येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो आणि गोलंदाज अतुल लोंगले एक अतुलनीय गोलंदाजी साकार करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे सफर केला जातो. अतुलचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा या गोलंदाजाने इथे खर्च केल्यात. एक इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न तीक्ष्ण धार दरम्यान इथे पाहायला मिळतो उमरोली या संघाकडून, परंतु रॉकेट फायर सबसे ग्रेट हा फटका खेळत असताना येतोय. हा संघर्षाचा दमदार षटकार शिट्ट्या वाजतायत. स्टाईल हा फटका पाहायला मिळतो. विकी हजारी या फलंदाजाची दमदार कामगिरी आणि इथे फर्स्ट एड किट प्रथमोपचार पेटीची इथे मागणी केली जाते. 14 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी स्वर्गीय दिबा पाटील 11 ओमरोलिया संघ इथे अंतिम चरणामध्ये दमखम दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु ओमरोली संघाला इथे संघर्ष करावे लागतील. पूर्णपणे ताकदशीर खेळाच्या जोराबादी पहिला सामना जिंकला सोडून, परंतु अंतिम चरणामध्ये विजय महोत्सव साजरा करण्यासाठी दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. चांगला फटका खेळला होता मित्र म्हणेन विकी अमर पाटील. एक अजरामर खेळी साकार करण्याचे प्रयत्न तंतोतंत काहीशे जारी असताना पाहायला मिळतात. शॉर्टली डीजे वाला म्युझिक.
बंदी हा सामना खरा आहे. ऑन स्क्रीन जो पाहतो ना क्रिकेट रसिक राजा जो लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतो त्याला खरी मजा पाहायला मिळते. अगदी लावण्यांमध्ये या शिट्ट्या वाजतायत परंतु क्रिकेटमध्ये वाजतायत हे परम भाग्य. प्रवीण शेठ आपली स्पर्धा सक्सेस होते. अगदी A1 दर्जाचं आयोजन सुनीलजी पाटील प्रवीणजी पाटील यांची प्रचंड मेहनत आणि त्यांच्या साथीने मोतीराम शेठ पाटील चिंतामणजी पाटील सुरेशजी पाटील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बोरदुल आणि जय गावादेवी क्रिकेट संघ बोरदुल यांच्या माध्यमातून आमदार चषक अगदी एक दमदार स्थितीमध्ये पाहायला मिळतं. अंतिम सामना 45 धावसंख्येची आवश्यकता आणि आता समीकरणाचा विचार केला तर अगदी 13 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. अतुल लोंगले या गोलंदाजाने अंतिम चरणामध्ये काहीच कमबॅक साधण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू इम्पॉर्टंट आणि तो पाहायला मिळतो डॉट. आणि आता समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक डीजे नितीन डीजे सौरभ. ऑन स्क्रीन पाहायला मिळते 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटला अगदी भगवंताप्रमाणे पोजलं जातं आणि तो ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खुमार इथे पाहायला मिळतो. म्हणू शकता आपण जित तित खेळ तुझं दिसू लागलं रे क्रिकेट तुझ्या खेळाचं रे आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं अविरतपणे या लढतीमध्ये सुद्धा जॉईन होत आहेत आणि जो प्रेक्षक वर्ग आई एकविरा लाईव्ह या इव्हेंटच्या माध्यमातून या लढतीला या स्पर्धेला एन्जॉय करतो त्या सर्वांचं मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरोली पनवेल रायगड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. ओहो बाकुडला जात हा फटका खेळला दमदार फटका आणि हे पाहता अगदी विजयाकडे अग्रेसर होत असताना ऋण 11 नारेन. ग्रेट काशीनाथ शेठ. ओहो परंतु इथे विपरीत घडले. गोलंदाजाने कमाल केली. आकाश लोंगले ऑन फायर. राहिलं विकेटचं बदन. पहिला दे धक्का. श्री निलेश पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच या संघाला पुरस्कृत केले जाते. 10 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना अजूनपर्यंत रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकतो कारण स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील 11 उमरोली हा संघ अंतिम चरणामध्ये आपली दमखम दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अष्टपैलू भूमिका साकार करणारा आकाश हा गोलंदाज आता आक्रमक झालाय. ओहो सुपर से भी ऊपर टॉपर गोलंदाजी अंतिम चरणामध्ये इथे साध्य केली जाते. संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य हे निर्माण करतो आणि सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. 9 चेंडू 9 धावा. ओहो प्रहार दमदार शानदार रुबाबदार आमदार चषकातील हा संघर्षाचा षटकार. उमरोली संघाने दमखम दाखवली तर मॅच मध्ये इथे रंगत पाहायला मिळेल. 8 चेंडू 3 धावा रोखताना सुद्धा आपण पाहिले. ती दमखम दाखवावी लागेल उमरोली या संघाला. आकाश मध्ये ताकद आहे परंतु विनिंग स्ट्रोक सामना जिंकलाय ऋण 11 नारेन.
गाजवला नारायणकरांनी. सबसे ग्रेट काशीनाथ शेठ. अगदी दमदार संगीतावरती त्यांनी पूर्णपणे डान्स केला. पहा इथे आमच्या ऑफिशियल अंपायर टीमचा इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय आमचे पंच, लिजन अंपायर, लिजन खाडो, जीवन गावणसर, वाघेलीवाडा, पनवेल, रायगड जिल्ह्यातील